नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये। तर मंडळी, आज आपण आलो आहोत, तुम्ही पाहू शकता, आज आपण आलो आहोत सरसगडावरती। आजचा हा अनुभव खूप भन्नाट होणार आहे आणि आजचा ब्लॉगसुद्धा खूप भारी होणार आहे। आज आपण एक्सप्लोर करणार आहोत सरसगड। तर मंडळी, आजचा अनुभव कशा प्रकारे होतो आणि किती भन्नाट होतो तो आपण पाहूच। तर मंडळी, इथं तुम्ही पाहू शकताय, इथे थोडक्यात सरसगड किल्ल्याचा नकाशा दिलेला आहे, माहिती दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता। सरसगड किल्ला हा म्हणजे रायगड तालुक्यातील पाली गावामध्ये येतो। तुम्हाला मी आज पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून दाखवणार आहे। पाहू शकता, आपली सगळी मुलं आलेत सायदीप क्रिकेट संघ घोसाळ्याची, अजून सुद्धा तिकडे आहेत। आपली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की सपोर्ट करा। तर चला, आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया, पाहत राहा। तर फायनली मंडळी, आपण चढायला सुरुवात केली आहे। पाहू शकताय, सगळे आपली मुलं चालत आहेत पुढे पुढे। गडाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला डोंगराचा चढाव बघायला मिळतो। जसजसं आपण किल्ल्यावरती ट्रेकिंगला सुरुवात करतो, उन्हाच्या कडक उष्णतेमुळे आपल्याला थकवा जाणवू लागतो। तर मंडळी, आता फायनली आपल्या ट्रॅकला सुरुवात झालेली आहे। पाहू शकताय, पोरं हळूहळू वरती चढत आहेत। आतापासूनच थोडा थोडा दम लागायला सुरुवात झालेली आहे। बघूया पुढे आपली काय हालत होते। आपल्याला चढताना किल्ला सोपा वाटतो, पण आतापासून दम लागायला सुरुवात झालेली आहे। मंडळी, आपण फायनली सपाट जागेवरती येऊन पोचलोय, पण तुम्ही पाहू शकता, आपल्याला पुन्हा एकदा हा डोंगर सर करून तिथे त्या कातळामध्ये कोरलेल्या शिड्या आहेत, त्या शिड्यांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे। मंडळी, थोडा थोडा वरती आलोय आणि आता आल्याला आम्हाला 15 मिनिटच झाले आणि आमची हालत बघा। बघा, खालून पोरं येत आहेत, ती पण थांबून थांबून येत आहेत। किती टाइम लागतो वरती जायला? 1.5-2 तास मित्रांनो आपल्याला वरती किल्ला चढायला लागतो आणि 15 मिनिटात ही चालत झाले। आपल्याला थांबायचं नाही। बघू शकता मंडळी, आपली पोरं जागोजागी स्टॉप घेत आहेत। 15 मिनिटं झाले आहेत आणि सगळी दमलेत। चल, पाहू शकताय, किल्ला जवळ आलाय आणि ह्याच त्या कातळात कोरलेला पायऱ्या पाहू शकताय, तिथे जातात। आपल्याला पण तिथेच जायचं आहे। तर चला, आपल्याला होते त्याप्रमाणे आपण जातो।
आपण म्हणतो ट्रॅकिंग कुठेही करा, पण किल्ल्यावर एकदा येऊन जा. खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं आपल्या मित्रांसह, आपल्या परिवारासह. मंडळी, हीच डाग आपल्याला वरती चढून त्या कातळातून वरती जायचं आहे. कातळ्यात पायऱ्या आहेत, पण हीच डाग बघून आपल्याला दम लागतो, पण आपल्याला दमायचं नाही आहे. आणि सह्याद्रीच्या कुशीत आल्यावर जे आनंद मिळतं ते कुठंच मिळत नाही. पाहू शकताय ह्या आपल्या सगळ्या सह्याद्री रांगा, आणि हा त्यात सरसगड बसला आहे. जो आनंद मंडळी किल्ल्यांवर आढळ मिळतो तो कुठेच मिळत नाही. कातळात कोरलेल्या या हितभराच्या पायऱ्या बघून आम्हाला असं वाटलं की हाच आमचा आजचा थ्रिलिंग अनुभव असेल. पण जसजसं गडावर चढू लागलो तसतशा आमच्या अडचणी वाढू लागल्या. तर मंडळी, फायनली एवढ्या वेळेच्या मशक्कतीनंतर आम्ही पोचलोय किल्ल्याच्या पायथ्याशी. पाहू शकताय या इकडून वरती जाण्यासाठी सीड्या आहेत, आणि ही इथे छोटीशी एक गुफा आहे. पाहू शकताय आतमध्ये राईट लाव ना. आतमध्ये जाण्यासाठी जागा आहे. बघूया आतमध्ये आतमध्ये मधमाशांचा पोळा आहे. मोबाईल घेऊन या. या गुफेत या. पाहिल्यात म्हणजे तुम्ही आतमध्ये एक गुफा आहे. आम्ही तुम्हाला आतमध्ये दाखवलंय बघा. मधमाशांचा पोळा आहे. तर आता आपण बाहेर जाऊया. एवढी छोटी तर मंडळी पाहू शकताय या असत्या 85 डिग्रीच्या शिड्या, त्या आपल्याला वरती चढायच्या आहेत. ह्या आपल्याला कातळाच्या डोंगरामधून या शिड्या चढत वरती जायचं आहे. आणि हा काय असा सह्याद्रीचा नजारा आहे. तर मंडळी फायनली एवढ्या मशक्कतीनंतर पाहू शकता खाली 85 डिग्रीच्या शिड्या आहेत. आपण फायनली पोहोचलो आहोत दिंडी दरवाजाजवळ. फोटो काढायचा हा आहे दिंडी दरवाजा. मंडळी पाहू शकताय
पूर्वीच्या काळामध्ये कशा प्रकारे किल्ल्यांचे दरवाजे बनवले जायचे हे बघा. तर मंडळी, दिंडी दरवाजातून आपण एंटर केल्यावर तिथे आपल्याला पूर्वीच्या काळात जे आपले मावळे होते ते म्हणजे किल्ल्याची देखभाल करायचे, त्यांच्यासाठी बसण्यासाठी जागा होती, पाहू शकता. मंडळी, अतिशय सुंदर असा नजारा पाहू शकताय. किल्ल्यावरती आपण पोहोचलो आहोत. पोचल्यानंतर हा इथे किल्ल्याचा नकाशा लावलेला आहे. परिस्थिती आहे आमचं असताना केलं. आणि हा मागील बुरुज तुम्ही पाहू शकता. तिथे किल्ल्याची तटबंदी आहे. किल्ल्यावर पोचल्यानंतर किल्ल्यावरील दृश्य पहा. ही आहे आपली सह्याद्री. आपल्याला मंडळी अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळेल, मी तुम्हाला दाखवतो. अजून थोड्या वरती आल्यानंतर अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे. हे बघा, अजून एक हे पाण्याचा टाका आहे. आपण किल्ला एक्सप्लोअर करतोय. किल्ला चढायला आम्ही जरा उशिरा सुरुवात केली, त्यामुळे आता खूप ऊन आलंय. खूप जास्त ऊन असल्यामुळे दम हा लागतोयच. थोडासा आपण जरा अजून लवकर निघायला हवं सकाळी. तर मंडळी, किल्ल्याच्या थोडा आपण वरील भागास आल्यावरती आपल्याला कमीत कमी पाण्याचे 5 ते 6 टाके पाहायला मिळतात. गडावर तर आम्ही पोचलोय. गडाची फक्त तट बघा. आणि मंडळी, आम्ही थोडा अजून पुढे आलोय. त्या तिसऱ्या पाण्याच्या टाकीनंतर अजून पुढे आलोय. इथे पण अजून एक मित्रांनो पाण्याचीच टाकी आहे, पाहू शकता. ही पण क्लीन आहे अजून. आणि हे बघा वरती बघा, आज उठल्या तर आमचा गेम आहे. मधमाशांचा पोळा आहे मित्रांनो इथे. ती मंडळी आल्यानंतर आम्ही आतापर्यंत 5 ते 6 पाण्याचे टाके पाहिले असतील व हौद पाहिले असतील.
किल्ला विचार करा, किल्ला एवढ्या वरती उंचावरती आहे आणि कशा प्रकारे त्या काळामध्ये ते पाण्याचे हौद बनवले गेले असतील, तुम्हीच विचार करा. पाहू शकता मंडळी, इथे पूर्वीच्या काली शस्त्र ठेवले जायचे. कशा प्रकारे बनवलेलं आहे ते पहा. एवढा मोठा कातळकडा आहे, त्याच्या खाली हे शस्त्रालय बनवलेलं आहे. आता हे जे बांधकाम होतं ते आता जरा म्हणजे तुटलेलं आहे. पाहू शकताय. आणि इथे एक खालतून बहुतेक भुयार आहे. हे बघा, पूर्वीच्या काळी इथे नक्कीच चोर दरवाजा असणार. हा पण जरा तुटलेला आहे. गेला नाही. तर चला पुढे जाऊया आणि अजून आपण अजून किल्ला एक्सप्लोअर करायला आहे. आता आपल्याला धान्याचं कोठार आहे ते पाहायला मिळणार आहे. आता जवळ तर आलोय आपण धान्य कोठाराच्या. पहिलाच ट्रेक आहे ना. पाहू शकता मंडळी, इथे सगळीकडे कशा प्रकारे इथे बहुतेक बसण्यासाठी काहीतरी असणार. एक कोरीव काम दाखवतो तुम्हाला. हे बघा कशा प्रकारे कोरीव काम केलेलं आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल की नाही मला माहीत नाही. हे बघा थोडक्यात बघा. हे बघा कातळामध्ये कोरीव काम केलेलं आहे. किल्ल्यावरती मंडळी खूप काही पाहण्यासारखं आहे. आता हळूहळू आपण पुढे चाललोय. बघू शकता कशा प्रकारे एक कोरीव काम केलेलं आहे कातळामध्ये. पुढे आता आल्यानंतर आता आपण येऊन पोचलोय ते म्हणजे धान्य कोठाऱ्यामध्ये. हे बघा, म्हणू शकता. हे बघा किती मोठं आहे हे. खूप म्हणजे. तर मंडळी पाहू शकताय, आता आपण धान्य कोठारात येऊन पोचलेलो आहोत. अतिशय थंड असं वातावरण आहे या धान्य कोठारामध्ये. आवाज किती घुमत आहे तुम्ही पाहू शकताय. खूप थंड वाटतंय. तुम्हीच विचार करा पूर्वीच्या काळी किती प्रमाणात इथे धान्य साठवलं जात असेल. इथे थोडं आपण खाली गेल्यानंतर इथे पाहू शकताय, इथे मला वाटतंय की इथे चूल असू शकते पूर्वीच्या काळी. किती मोठं आहे ते पाहू शकता, किती मोठं. जे आपले मावळे गड संवर्धनासाठी येतात त्यांनी हे धान्य कोठार अतिशय स्वच्छ आणि सुंदर ठेवलेलं आहे. आमची तुम्हाला एकच मागणी आहे की तुम्ही जेव्हा किल्ले बघायला याल तेव्हा खायला जे घेऊन याल वस्तू त्यांचा कचरा कृपया इथे करून टाकू नका. बघू शकता किती सुंदर असं हे धान्य कोठार आहे. हे एकच नाही, ह्याच्या बाजूला अजून एक आहे. तिथे पण सुद्धा धान्य ठेवलं जात असेल मला वाटतंय. पाहू शकताय त्या साईडला. आणि विचार करा की कशा प्रकारे हे एवढ्या मोठ्या कातळामध्ये कोरलं गेलं असेल. तडजोड तर झालेलीच आहे धान्य कोठाराची पण. तर चला आता आपण पुढे जाऊया. अजून खूप आहे एक्सप्लोअर करण्यासारखं किल्ल्यावरती. आपण किल्ला अजून तुम्हाला दाखवणार आहोत. इकडे पुढे बुरुज आहे. इथे अजून एक काहीतरी जागा आहे. बघा केवढा मोठा कातळकडा आहे, त्याच्या खाली कशा प्रकारे कोरलं गेलं असेल पूर्वीच्या काळामध्ये, तुम्हीच विचार करा. हे बघा मंडळी, किल्ल्यांवरती येता प्लीज हे करत जाऊ नका. हे बघा स्वतःची नावं करणं. मित्रांनो, महाराजांनी आपल्यासाठी खूप काय करून ठेवलं आहे. मराठ्यांची आपली ओळख आहे, पण मंडळी आपणच येऊन ती घाण करतो.
हे तुम्हालाच किती पत योग्य वाटतं ते तुम्हीच सांगा. पाहू शकता बघा इथे पण पाणी आहे. प्लीज किल्ल्यांवरती आल्यानंतर हे करत जाऊ नका, स्वतःची नावं करणे आहे बघा. हे बघा इथे अजून एक पाण्याचा हौदा आहे मित्रांनो. आम्ही किल्ल्यावरती आल्यापासून एकूण 7 ते 8 हौद तरी बघितलेच असतील. आता उन्हाळा असल्यामुळे इथले पाणी कमी झालं आहे, म्हणजे कायच नाही, आटाले पाणी. तर मंडळी आता आपण येऊन पोचलो आहोत ते म्हणजे महादरवाजाजवळ. पाहू शकताय इथे महादरवाजा आहे, पण आता बहुतेक वरती येण्यासाठी योग्य जागा नाही इथून, म्हणून आपल्याला दिंडी दरवाजापासून वरती यावे लागते. इथे अजून एक पाण्याचा हौदा आहे, ते पण त्यातलं पाणी पण सुद्धा खराब झालेलं आहे. थोडंसं पुढे जाऊया. इथे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे चौकी. पहारेकरी म्हणजे जे किल्ल्याचे पहारेकरी होते, जे मावळे किल्ल्यासाठी पहारा द्यायचे, त्यांच्यासाठी ही चौकी होती. पाहू शकताय हा महादरवाजा म्हणजे मेन दरवाजा. पूर्वीच्या काळी इथूनच वरती यायला जागा होती, पण आत्ता रस्ता चांगला नसल्यामुळे आपल्याला दिंडी दरवाजाने वरती यावे लागते. पाहू शकता मंडळी किती मोठा किल्ला आहे. पूर्वीच्या काळी या किल्ल्यावरती येण्यासाठी महादरवाजाचा मेन रस्ता होता, तिथून वरती यायचे, पण आता तो तुटल्यामुळे म्हणजे त्याची चांगली डागडुगी नाही आहे, म्हणून आपल्याला दिंडी दरवाजाने वरती यावे लागते. तर चला आपण पुढे जाऊया अजून आणि एक्सप्लोर करूया अजून किल्ला. घनदाट झाडी आणि किल्ल्यावर चढण्याचा अनुभव, आणि या एवढ्या उन्हात ना खूप दम लागतोय. किल्ला खूप चढण्यासारखा आहे. इथे दरवर्षी खूप गिर्यारोहक येतात, पण मंडळी जेव्हा तुम्ही दिंडी दरवाजाने वरती याल त्यावेळेस अतिशय काळजीपूर्वक वरती या, कारण पाहू शकताय की इथून पण डायरेक्ट किती खोल दरी आहे. खाली ती तिथे राहिली पहारेकरांची चौकी आपण बघितली, धान्य कोटा. आणि हो मंडळी, तुम्हाला अजून एक सांगायचं राहूनच गेलं की पूर्वीच्या काळी विचार करा, 70-80 किलोची फक्त महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची तलवार असायची. ते कसे वरती चढत असतील विचार करा. आणि आपण 25 किलोची पण बॅग नसेल, 10 किलो पण पकडू नका, आणि आपली ही वरती चढताना अशी अवस्था आहे. सरळ पाय तू करत उलटा. फायनली किल्ल्यावर आलो आम्ही मंडळी. फायनली किल्ल्याच्या एकदम वरच्या भागावर आम्ही पोचलोय. पायथ्याशी नाही, वरच्या भागावरती, टोकावरती, माथ्यावर एकदम माथ्यावरती येऊन पोचलोय. सगळी पोरं आता धावत येत आहेत, सगळ्यांना जोश आलाय.
ब्लॉगरची हालत बघू शकताय. कसा वाटला किल्ला? व्हिडिओ मध्ये की सर्वीकडेच रिअल मध्ये? रिअल मध्ये. ब्लॉगर फायनली किल्ल्याच्या माथ्यावरती येऊन पोचलोय. दृश्य पाहू शकताय आणि एकदम बरं वाटतंय. पाणी पाणी कोणाला पाणी एक एक थेंब. मंडळी, किल्ल्याच्या माथ्यावरती आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वराचं मंदिर. त्या मंदिराच्या समोरच एक तळंसुद्धा आहे. म्हणजे तळ्यातलं पाणी आता खराब आहे. हे बघा, हिरवगार असं पाणी आणि पाहू शकता तुम्ही कमळाची फुलं पण. मंदिराचा परिसर आहे. आजूबाजूला शिवभक्त तर मंडळी, आपण आउटरो शूट करायला विसरलो होतो कारण आपली चार्जिंग संपली होती. तर मंडळी, तुम्हाला आपला हा ट्रेकिंगचा व्हिडिओ आणि हा ट्रेकिंगचा अनुभव कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा आवडला तो नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर चला पुन्हा मिळूया अशाच एका नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.